सत्तेत हवा आपला बुलंद आवाज, उद्याचा निर्णय ठरलाय। आज राधानगरी विधानसभेमध्ये एकच आवाज। शेतकऱ्यांसाठी, युवांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, महिलांसाठी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी हीच ती वेळ। निष्ठावंत शिवसैनिक सचिन विलास पाटील माझगावकर। दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली असून जातिवंत जनावरांची जोपासना आणि शुद्ध प्रतीचे दूध यामुळे ग्रामीण भागात गोकुळच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय चांगलाच विस्तारलेला आहे। गोकुळमुळे एक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकडे ग्रामीण भागातील तरुणांचा कल वाढण्यास मदत झाली आहे। तसेच गोकुळ दूध संघाचे पाठबळ अनुदान योजना, सेवा सुविधा यामुळे अनेकांनी दुग्ध व्यवसायात प्रवेश केला असून अनेक तरुणांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध व्यवसाय हा दिशादर्शक ठरू शकतो असे मत गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी केले। ते शिरोळ तालुक्यातील हिरवाड या गावातील श्री संतुबाई सहकारी दूध संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परराज्यातून जातिवंत म्हैशी खरेदी केलेल्या दूध उत्पादकांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। डोंगळे पुढे म्हणाले की गोकुळच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमाअंतर्गत श्री संतुबाई दूध संस्थेच्या दूध उत्पादकांनी हरियाणा राज्यातून मुर्हा जातीच्या 58 म्हशी खरेदी केल्या। ही निश्चितच अभिमानाची गोष्ट असून गोकुळच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घेऊन म्हैस दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही श्री डोंगळे यांनी केले। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्या हस्ते श्री संतुबाई सहकारी दूध संस्थेचे दूध उत्पादक किसन माळी, बजरंग बरगाले, शकील जमादार, दिलीप माळी, दिनकर माळी, विजय पाटील, अरविंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब माळी, संस्थेचे पदाधिकारी तसेच गोकुळचे दूध संकलन अधिकारी अशोक पाटील, सुहास डोंगळे, राहुल राजमाने, अनिल पाटील आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।